ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आज घेतला अखेरचा श्वास. कोल्हापूरकरांनी जागवल्या डॉक्टर नारळीकरांबद्दलच्या आठवणी. कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. जिल्ह्यासाठी अजून 3 दिवस पावसाचेच. अखेर अरुण डोंगळेंचा राजीनामा गोकुळच्या कार्यकारी संचालकांकडे सादर. आता नव्या अध्यक्षांच्या निवडीची उत्सुकता. अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात जलसंपदा मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षांना डावललं. ही तर लोकशाहीची शोकांतिका. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. आणि 5 कोटीचा विकास निधी पाण्यात. गांधी मैदानाची दुरवस्था कायम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रतिकात्मक नोटा पाण्यात टाकत केलं लक्षवेधी आंदोलन.